कुदरवडेचा टिपी रद्द केला, चरळीचा टिपी रद्द केला, डीपी मधला कत्तलखाना रद्द केला. सीएम साहेब, पिंपरी चिंचवडचा डीपी आता रद्द करा. होय, डीपी रद्द करा. त्याची कारणे तशी आहे, इथले खासदार, आमदार, नगरसेवक, जनता, शेतकरी, जे भूमिपुत्र आहे स्थानिक, त्यांना सगळ्यांना लक्षात आलंय की या डीपी मध्ये या महापालिका आयुक्तांनी प्रचंड घोळ घालून ठेवलेला आहे. इतका घोळ घातलेला आहे की मूळ डीपी जो होता, जो नगररचना उपसंचालक यांनी केला होता, जो आदर्श डीपी राज्यातला होता, तो डीपी 50% यांनी बदलून टाकलेला आहे. वर्षभर डीपी दाबून ठेवला होता आणि त्यात सगळा घोळ केलेला आहे. म्हणून हा डीपी रद्द करा अशी मागणी आम्ही करतो आहोत. नमस्कार, मी अविनाश चिलेकर, पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. पीसीबी मध्ये मी आता तुम्हाला डीपी संदर्भामध्ये आपण जे बोलतोय त्याच विषयावरती बोलणार आहेत. जवळपास 25 ते 30 हजार लोकांनी आतापर्यंत या डीपी वरती हरकती घेतलेल्या आहेत. किती चुकीच्या पद्धतीने डीपी मधली आरक्षण टाकलेली आहेत आणि किती अन्यायकारक आहेत. बिल्डरच्या जागा वगळल्या, शेतकऱ्यांच्या जागांवरती आरक्षण टाकले, शासकीय मोकळ्या जागा त्या बाजूला ठेवल्या आणि सामान्य लोकांच्या घरांवरती आरक्षण टाकली. ज्यांनी त्यांना पैसे दिलेत त्यांच्या याच्यावरती आरक्षण ती बाजूला केली आणि ज्यांनी नाही दिलेत त्यांच्या याच्यावरती आरक्षण टाकले. इतके राजकीय सोडापोटी आणि आर्थिक हितसंबंध ह्याच्यातून तयार केलेला हा विकास आराखडा अत्यंत चुकीचा आहे, घातक आहे, शहराच्या दृष्टीने मारक आहे. म्हणून तो रद्द करा. त्याची कारणे तशीच आहेत. गेल्या 8-10 दिवसामध्ये शहरातील जनता या विषयावरती तापलेली आहे. विविध ठिकाणी मोर्चे निघत आहेत. आता मी एक एक तुम्हाला त्यातले प्रसंग सगळे सांगतो. त्यातले आतापर्यंत वर्तमानपत्रामध्ये आपण बातम्या पाहिलेल्या आहेत. हे बघा, महापालिका प्रस्ताव डीपीतील रस्त्याला एलिमेंटा सोसायटीचा विरोध. सोसायटी 900 जणांची सोसायटी आहे. त्या सोसायटीचा जो आरक्षित रस्ता आहे आपला सोसायटी अंतर्गत, त्या रस्त्यावर त्याने डीपी रस्ता टाकलेला आहे. इतके ते विद्वान. त्या सोसायटीचं जे म्हणजे आपल्याला क्लब हाऊस असतं, क्लब हाऊस आहे, मंदिर आहे, उद्यान आहे आणि त्यांचं एसटीपी सेंटर आहे, ते सगळं त्या रस्त्याच्या आणि त्या आरक्षित रस्त्याच्या याच्यामध्ये जाणार आहे. ते सगळे लोक रस्त्यावरती उतरले होते. म्हणजे अशाच प्रकारच्या बातम्या तेच त्याच मोर्चा संबंधात दुसरी एक बातमी आहे. महापालिकेने बिल्डरचा कळवळा थांबवावा, नागरिकांचा तो आक्रोश आहे. तिसरी बातमी आहे, आता म्हणजे एसीएमटीआर थेरगावची जी आहे, त्या थेरगावचे एसीएमटीआर संदर्भामध्ये तिथले घर बचाव समिती आहे, स्वाभिमानी घर बचाव समिती, त्यांनी एक मोर्चा चिंचवड स्टेशन पासून महापालिकेपर्यंत काढला होता. हजारो सहभागी झाले होते. त्याची पण बातमी आहे. रिंग रोड आरक्षण विरोधामध्ये नागरिकांनी प्रचंड मोठा मोर्चा थेरगावला काढला होता. थेरगावमध्ये जवळपास 2-3 हजार लोक एकत्र झाले. थेरगाव बंद केलं होतं आणि तिथली जी चुकीची आरक्षण आहेत लोकांच्या घरावरती टाकली ती रद्द करा अशी मागणी केली. थेरगाव बंद करून त्या संदर्भातही बातम्या आलेल्या आहेत. नंतर तानाजीनगर लिंक रोड रहिवासी परिसरामध्ये दफनभूमी नको, भाजपच्या विधान परिषद आमदार उमा खापरे यांनी मागणी केली होती. त्या संदर्भामध्ये त्यांनी खास मुख्यमंत्र्यांना पण पत्र दिलं, आयुक्तांना भेटून स्वतः पत्र दिलं आणि हरकत घेतली त्या संदर्भातली की तिथे लोकवस्तीमध्ये दफनभूमी कशाला. तिसरं, थेरगावच्या मोर्चा संदर्भात महापालिका प्रशासनानं हे आरक्षण विरोधात नागरिकांचा पालिका भवनावर प्रचंड मोठा मोर्चा. डीपी मध्ये बाधित होणाऱ्या सोसायट्या सगळ्या आता एक व्हायला लागलेल्या आहेत आणि त्यांच्याविषयी जी आरक्षण टाकलेली चुकीची आरक्षण त्याबद्दल सोसायटी धारक आता त्या संदर्भात आवाज उठवायला लागले. आम्हाला डीपी नको, पुढाऱ्यांनी दिलेली छानपैकी बातमी आहे. महापालिका विकास आराखडा संदर्भात हरकतींचा पाऊस, आरक्षण बिल्डरी धार्जिना असल्याचा आरोप, हे अशी फार सविस्तर पुढाऱ्यांनी छान बातमी दिलेली आहे. तळवडे हे प्रभात मध्ये बातमी आहे. तळवडे रेड झोन मध्ये आरक्षण, तळवडेच्या रेड झोन मध्ये आरक्षण आहेत, मात्र भोसरीचा रेड झोन तिथे एकही आरक्षण नाही. भोसरीचा रेड झोन ग्रीन आहे आणि तळवडेचा रेड झोन येलो आहे. रेड झोन मध्ये एकही बांधकाम करतायत नाही तरी सुद्धा आरक्षण. म्हणजे कसं काय डीपी मध्ये हे कसं काय घडू शकतं या संदर्भात आहे. मी तुम्हाला आता एक प्रसंग त्यातला सांगतो. मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमामध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत अमोल कोल्हे सुद्धा होते. अमोल कोल्हेंनी या डीपी संदर्भामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की येत्या निवडणुकीचा हा प्रचाराचा मुद्दा असणार आहे. या डीपी आरक्षणासाठी वर्षभर डीपी महापालिका आयुक्तांनी का दाबून ठेवला याचा जाब द्यावा, त्यांनी याचं उत्तर द्यावं असा थेट आरोप केलेला आहे. त्याचं कारणच तसं आहे. गेल्या वर्षी 7 मार्च 2024 रोजी डीपीची फायनल कॉपी नगररचना उपसंचालकांनी आयुक्तांकडे सुपूर्द केली. 9 मार्चला तो पब्लिश व्हायला पाहिजे होता मागच्या वर्षी, परंतु आयुक्तांनी तो पब्लिश केला नाही. वर्षभर त्यांच्या कस्टडीमध्ये ठेवला आणि त्याच्यामध्ये वाटेल तसे बदल केले. हा सरळ त्यातला मतितार्थ, म्हणजे सरळ त्यातला हा अर्थ असाच आहे. कारण जी माहिती आम्ही घेतलेली त्याच्याप्रमाणे सगळा पत्रव्यवहार जो झालेला आहे
त्याच्याप्रमाणे हा डीपी महापालिका आयुक्तांनी दाबून ठेवला, म्हणून अमोल कोल्हेंनी जो आरोप केला तो अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. राज्य सरकारने, मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घ्यायला पाहिजे. खासदार श्रीरंग बारणे यांनी इंडियन एक्सप्रेसला एक मुलाखत दिली होती. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी म्हटले की या डीपी मध्ये प्रचंड घोळ आहेत आणि सामान्य शेतकरी भूमिपुत्रांवरती अन्याय झालेला आहे, तो डीपी रद्द करा, असं हे दोन्ही खासदारांनी निगेटिव्ह, नकारात्मक या डीपी बद्दलचं मत दिलेलं आहे. श्रीरंग बारणे हे शिवसेना शिंदे गटाचे खासदार आहेत. अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे खासदार आहेत. दोन खासदार याविषयी बोलतात. चिंचवडचे तिसरे आमदार, चिंचवडचे आमदार शंकर जगताप, त्यांचा अभ्यास आहे, ते स्वतः बिल्डर आहेत, त्यांचा अभ्यास आहे. त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये सगळ्या ठिकाणी बैठका घेतल्या या विषयावरती की जिथे इथं अन्यायकारक आरक्षण आहेत ते अन्यायकारक आरक्षण आपण रद्द करू असं त्यांनी सांगितले. त्यांनी सांगवी, वाकड, थेरगाव, काळेवाडी, वालेकरवाडी, रावेत अशा संपूर्ण मतदारसंघामध्ये, पिंपळे गुरव, पिंपळे निलक, तिथे सुद्धा बैठका घेतल्या आणि अशा प्रकारचे आरक्षण असतील तर ते आरक्षण आपण नक्की रद्द करू आणि या संदर्भात डीपी मध्ये काय काय सुधारणा पाहिजे हे जाणून घेतलं. त्यांना सुद्धा लक्षात आलंय की ह्या डीपी मध्ये फार मोठे घोळ आहेत. ते सुद्धा बहुतेक मागणी करतील मुख्यमंत्र्यांकडे की हा डीपी रद्द करा म्हणून. आमदार उमाताई खापरे, तुम्हाला आताच दाखवलं एक ती बातमी, उमाताई खापरेने चिंचवड गावात लोकवस्तीमध्ये दफनभूमी कशाला, म्हणजे दफनभूमी कुठे टाकावी, काय टाकावी याचं सुद्धा तारतम्य ह्या डीपी मधल्या जे त्याचे डीपी करणारे, तयार करणारे उपसंचालक किंवा त्यांची टीम होती त्यांना नाहीये. म्हणजे भाजपच्या ह्या दुसऱ्या आमदार विधान परिषदेत त्यांनी सुद्धा याविषयी नकारात्मक मत दिलेलं आहे. आमदार महेश लांडगे यांनी कुदळवडी चरोलीच्या बाबतीमध्ये सांगितले की तिथला टीपी भूमिपुत्रांना विश्वासात घेतल्याशिवाय काही होणार नाही. जरी टीपी आरक्षण टाकलं होतं तरी कुदळवाडी आणि चरोलीचं आरक्षण रद्द करायला लागलं. कत्तलखानाचं आरक्षण चुकीचं होतं हे त्यांनी पण नंतर मान्य केलं आणि नंतर त्या कत्तलखान्याचं आरक्षण रद्द करावं लागलं. मुळात हा कत्तलखानाचा विषय भाजपच्याच आमदार, भाजपच्याच स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमाताई सावळे यांनी सुरुवातीला उपस्थित केला होता. त्यांनी ते सगळं प्रकाशात आणलं. त्याच्यानंतर त्याच्यावरती संपूर्ण वारकरी, महाराष्ट्रातले सगळे धार्मिक ह्याच्यातले लोक, संस्था, संघटना त्याच्यावरती उसळून आल्या. नंतर तो कत्तलखाना रद्द करावा लागला. आता जाधववाडीमध्ये 175 एकरचं जे आरक्षण, महाआरक्षण आहे ते सुद्धा किती चुकीचं आहे हे आता त्याच्यामध्ये निदर्शनास आलेलं आहे आणि ते आरक्षण सुद्धा आता रद्द करण्याची मागणी तिथले उद्योजक करतात. जवळपास 1200 लघु उद्योजक त्यासाठी एकत्र झालेले आहेत. त्यांचे उद्योग सगळे भुईसपाट केले आणि त्या जागांवरती 175 एकरवरती हे आरक्षण टाकलं. याची गरज नाही, कारण भोसरी डिस्ट्रिक्ट सेंटरमध्ये 100 एकर जागा आहे. त्याशिवाय मोसी इंटरनॅशनल एक्झिबिशन सेंटर हे शेजारीचं आहे 250 एकराचं. जे आरक्षण तुम्ही टाकले त्या आरक्षणाचा जो हेतू आहे तोच हेतू या शेजारच्या मोठ्या मोठ्या आरक्षणांमध्ये आहे. मग हे आरक्षण पाहिजेच कशाला, म्हणून तिथल्या लोकांनी, तिथल्या भूमिपुत्रांनी त्या संदर्भात जोरदार मोहीम सुरू केली आहे. थेरगावच्या नागरिकांनी तर मोर्चा यासाठी काढला होता, तिथं थेरगाव बंद केलं होतं. ते कशासाठी, तर थेरगावमध्ये 24 मीटरचे 2 रस्ते लोकवस्तीहून टाकलेले आहेत. SCMTR जी रिंग रेल्वे आहे दाखवलेली, रिंग रेल्वे किंवा रिंग रोड, तो संपूर्ण लोकवसाहतीचा भाग आहे. बिजलीनगर, थेरगाव नगर, थेरगाव, चिंचवडे नगर या पट्ट्यातून जवळपास 5,000 घरं त्याचं पाडावी लागतात. त्यांच्यावरती बुलडोझर चालवायला लागतो. म्हणून थेरगावचे नागरिक सुद्धा एक झाले. त्यांनी सुद्धा त्याचा निषेध म्हणून, प्रशासनाचा निषेध म्हणून थेरगाव बंद केला. ही फक्त झलक आहे. या पुढच्या काळामध्ये महापालिकेवर अति भव्य मोठा मोर्चा न्यायचा असं पण त्यांनी इशारा दिलेला आहे. म्हणजे दुसरं, थेरगाव मधलीच एक स्वाभिमानी घर बचाव समिती म्हणून धनाजी येळकर यांची ते अध्यक्ष आहेत त्याचे, त्यांनी सुद्धा नागरिकांचा एक मोर्चा काढला होता. चिंचवड स्टेशन पासून महापालिका भवनापर्यंत मोठा मोर्चा होता. प्रशस्त मागणी तेच, SCMTR रद्द करा, चुकीची आरक्षण रद्द करा. सांगवीमधले जे माजी स्थायी समिती अध्यक्ष प्रशांत शितोळे, त्यांची मागे आपण मुलाखत सुद्धा घेतली होती की त्यांनी तो दाखवलं होतं की 7-12 उतार्यावरती ज्या एकाच मालकाच्या जागेवरती जवळपास 4 ते 5 आरक्षण टाकून त्याला भूमिहीन करायचा प्रयत्न आहे. राजकीय सोडापोटी सगळं चाललेलं आहे. आणि त्यांनी दाखवलंय की जिथे दफनभूमीचं आरक्षण टाकलेलं आहे तिथून 1 किलोमीटरच्या अंतरामध्ये 3 दफनभूमी आहेत आणि तरी सुद्धा तिथे दफनभूमीचं आरक्षण टाकलेलं आहे. म्हणजे तिथले त्यांनी लोकजागृती सुरू केली आहे. त्यांचा थेट आरोप आहे की राजकीय सोडापोटी हे आरक्षण टाकलेलं आहे. ताथवड्याचं तुम्हाला दाखवलं की एलिमेंटल सोसायटी धारकांचं, त्यांच्या 900 सदनिका धारकांची सोसायटी आहे, त्या सोसायटी मधला जो अंतर्गत रस्ता आहे तो रस्ताच या बहादरांनी डीपी मध्ये टाकलेला आहे. सोसायटी धारकांनी थेट आरोप केलेला आहे की बिल्डरचा कळवळा महापालिका प्रशासनाला आहे, जरा थांबा. म्हणजे किती लोकांची प्रशासनाच्या बाबतीमध्ये नकारात्मक मत किती झालेलं आहे ते लक्षात घ्या.
आणि नंतर मला या संदर्भामध्ये त्या बातम्या आल्यावरती मला आणखीन 4 सोसायट्यांचे फोन आले. ते म्हणतात अहो आमच्या सोसायट्यांमधले रस्ते सुद्धा डीपी आरक्षणात टाकले. सोसायटीच्या अंतर्गत रस्ते ते डीपी आरक्षणात घेतलेले, जे त्या सोसायटीच्या मालकीचे आहेत ते डीपी मध्ये घेतलेले आहेत. आता ते लोक सुद्धा हरकती घेत या संदर्भात. पिंपरीतल्या व्यापारी बांधव जे आहेत त्यांनी हरकतींचा पाऊस पडला का, तर चिंचवड पिंपरी व्यापारी बाजार जे आहे बाजारपेठ, तिथे जर रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव दिलाय, तो जर रस्ता रुंदीकरण झालं तर त्या व्यापाऱ्यांना दुकानासाठी जागा शिल्लक राहत नाही, त्यांच्या निवासासाठी जागा आहे त्या सुद्धा शिल्लक राहत नाही. 75 वर्षापासून ते लोक तिथे आहेत, व्यवसाय करतात, त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावरती बाजारपेठ तयार केलेली आहे. आणि आता ती बाजारपेठ ह्या रस्ता रुंदीकरणामध्ये उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे. म्हणून तिथल्या श्रीचंद आसवाणी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली 42 हरकती तिथे लोकांनी घेतल्या आहेत. जाधववाडी कोदळवाडीचे तुम्हाला सांगते 1200 लोक तिथे हरकती घेतात. मोहननगरला मारुती भापकर जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, माजी नगरसेवक, त्यांनी सुद्धा तिथली रस्त्यावरची आरक्षणं किती चुकीच्या पद्धतीने टाकलेली आहेत. रामनगरचा जो रस्ता आहे मोठा MIDC मधला आताचा प्रशस्त आहे, तो आणखी 24 फीट रुंद करणार आहे. म्हणजे त्याची गरज आहे की नाही, त्यांनी सुद्धा तिथल्या नागरिकांच्या बैठकी घेतल्या, नागरिक सुद्धा त्या संदर्भात संतापले, त्यांनी हरकती दिलेल्या आहेत. पिंपरी नेलकला तुषार कामठे त्यांनी सांगितलं आमच्या पिंपरी नेलकची इनमेन क्षेत्र किती 100-125 क्षेत्र 100-125 एकर आहे आणि 60 एकरावरती आरक्षण टाकलेली आहेत. म्हणजे तिथं सुद्धा अत्यंत राजकीय सुडापोटी आरक्षण टाकलेली आहेत. थेट आरोप आहे त्यांचा. वाकडला जे ज्येष्ठ नगरसेवक राहुल कलाटे, शिवसेनेचे माजी नगरसेवक, शिवसेनेचे गटनेते होते, त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये चिंचवड विधानसभा मतदारसंघातून 3 वेळा निवडणूक लढवली होती. त्या राहुल कलाटेंनी सुद्धा गंभीर आरोप केलेला आहे की वाकड परिसरातील आरक्षण अत्यंत चुकीचे आहे. त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीचा मेळावा झाला, त्याच्यामध्ये जाहीर आरोप केला होता की हा डीपी मधले आरक्षण अत्यंत अन्यायकारक चुकीचे आहेत. कत्तलखान्यासंदर्भामध्ये ज्येष्ठ माजी नगरसेविका सीमा सावळे, स्थायी समितीचे माजी अध्यक्षा, त्यांनी सुद्धा कत्तलखान्याचं आरक्षण प्रश्न उपस्थित केला. सीएमना घोषणा करावी लागली की कत्तलखाना रद्द करावा. त्यांनी दुसरा एक मुद्दा जो उपस्थित केला तो अत्यंत संवेदनशील आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या शहराचं जे अगदी केंद्रबिंदू आहे, मानबिंदू आहे, त्या स्मारकाच्या शेजारी जे मोकळं मैदान आहे, त्या मोकळ्या मैदानावरती माता रमाई यांचं स्मारक व्हावं यासाठी ती जागा आरक्षित ठेवावी अशी अनेक वर्षापासूनची मागणी आहे. त्यांना मंजुरी दिली, त्याला मंत्रिमंडळाने सांगितलं, महापालिकेने ठराव केले, परंतु डीपी मध्ये ती मोकळी जागा ती पोलीस स्टेशनसाठी दाखवलेली आहे. सीमाताईंनी तो प्रश्न उपस्थित केला आणि सगळ्या शहरवासियांना त्या संदर्भामध्ये आंबेडकरी जनतेनं आवाहन केलं की या संदर्भात हरकती घ्यायला पाहिजे. म्हणजे किती चुकीच्या पद्धतीने महापालिका प्रशासन कशा पद्धतीने डीपी तयार केलेला आहे. खरं तर या डीपीची CID चौकशी व्हायला पाहिजे. मी तुम्हाला सांगणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा तो विषय आहेच आहे. अमोल कोल्हेंपासून तर खासदार श्रीरंग बारडे, शंकर जगताप, लक्ष्मण आपलं महेश लांडगे या सगळ्यांनी, उमाताई खापरे ह्या आमदारांनी सगळ्यांनी एक ह्या गोष्टीच्या निदर्शनास आलेल्या आहेत. त्या डीपी मध्ये किती चुकीच्या पद्धतीने काम केलेलं आहे या संदर्भातले विषय आहेत. आणखी बरेच मोठी जंत्री आहे या संदर्भामध्ये. नागरिकांनी पुढचे अजून 15 दिवस फक्त, ते आज 1 तारीख आहे, पुढचे फक्त 13-14 दिवस, 14 जुलैपर्यंत हरकती सूचना घ्यायची मुदत आहे. या मुदतीमध्ये तुम्ही जास्तीत जास्त हरकती घेऊन जिथे अन्याय झाला असेल तिथे तुम्ही ते नोंदलं पाहिजे. हीच संधी आहे. या संधीमध्ये जर तुम्ही हरकती घेतल्या तर त्याच्यावरती दाद मिळू शकते. दुसरं महत्त्वाचं, CM साहेबांना आम्ही आत्ताच या संदर्भात का बोलतो, डीपी रद्द करा, कारण हा डीपी अत्यंत चुकीच्या पद्धतीने केलेला आहे. त्याच्यामध्ये प्रचंड मोठी दुकानदारी झालेली आहे. ज्याप्रमाणे नाशिक महापालिकेमध्ये असे आरोप प्रत्यारोप झाले, तिथला डीपी रद्द करावा लागला. नंतर PMRDA पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणामध्ये त्या डीपी मध्ये जो तयार केला होता पब्लिश झाला आणि त्याच्यामध्ये अत्यंत मोठी प्रकरणं म्हणजे आर्थिक उलाढालीची उघडकीस आली आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या संवेदनशील मुख्यमंत्र्यांनी ते लक्षात आल्यावरती ताबडतोब तो डीपी रद्द केला. त्याच पद्धतीने CM साहेब आता अधिवेशन सुरू आहे, अधिवेशनामध्ये या संदर्भामध्ये पिंपरी चिंचवडचा डीपी रद्द करून सुधारित नव्याने पुन्हा डीपी संदर्भामध्ये तुम्ही घोषणा करायला पाहिजे. अन्यथा हा विषय येत्या महापालिका निवडणुकीमध्ये भाजपला खूप अंगलट येऊ शकतो. लोक या संदर्भात भाजपचा मतदारही या संदर्भामध्ये बोलायला लागलेला आहे की झालेले प्रकार हे चुकीचे आहेत. त्याच्यामुळे आणि आता इथे 3 विधानसभेचे आमदार, 2 विधान परिषदेचे आमदार आहेत. या आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे लेखी पत्रावरती मागणी केली, विधानसभेमध्ये उपाध्यक्ष हे या शहराचे पिंपरीचे
तिसऱ्यांदा आमदार झालेले अण्णा बनसोडे हे उपाध्यक्ष आहेत. ते त्यांच्या अधिकारात एका आमदारांनी मागणी केली तर त्यांच्या अधिकारामध्ये हा डीपी रद्द करण्याचे आदेश या चालू अधिवेशनामध्ये सुद्धा देऊ शकतात. म्हणजे मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी व्हायलाच पाहिजे. पण विधानसभेमध्ये कोणीही आमदारांनी इथे शहराचे 3 विधानसभेचे 2 विधान परिषदचे यांच्यापैकी कोणीही पत्र दिलं मुख्यमंत्र्यांना आणि विधानसभेमध्ये हा प्रश्न लक्षवेधी असू द्या, प्रश्नोत्तराची मुदत संपलेली असेल किंवा 0 आवरमध्ये असू द्या, याच्यामध्ये हा जर विषय उपस्थित केला तर विधानसभा मुख्यमंत्री याच्यावरती उत्तर देऊ शकतात, नगरविकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदे उत्तर देऊ शकतात आणि विधानसभा उपाध्यक्ष या शहराचे सदस्य आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या अधिकारामध्ये ते सुद्धा एका जरी आमदारांनी मागणी केली तर या संदर्भामध्ये निर्देश देऊ शकतात. त्यामुळे डीपी रद्द झाला पाहिजे. त्याची कारणच तशी आहेत. ह्या डीपी मध्ये प्रचंड मोठे घोळ झालेले आहेत. शेकडो कोटींची उलाढाल झालेली आहे. बिल्डरची आरक्षणं सुटलीत, भूमिपुत्रांची आरक्षणं अडकलीत, भूमिपुत्रांवरती आरक्षणं टाकलेली आहेत, मोकळ्या जागा सोडल्या. अण्णा बनसोडे हे विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत. या शहरामधल्या जेवढ्या झोपडपट्ट्या आहेत ह्या झोपडपट्ट्यांच्या बाबतीमध्ये तिथं जी आरक्षण पूर्वीच्या डीपी मध्ये होती ती सगळी बाजूला काढली होती मूळच्या ह्याच्यामध्ये नवीन सुधारित डीपी मध्ये. परंतु गेल्या वर्षभरामध्ये पुन्हा यांनी घोळ केला आणि ती सगळी आरक्षण पुन्हा झोपडपट्ट्यांवरती टाकलेली आहेत. डॉक्टर आंबेडकर स्मारकासाठी सुद्धा शेजारची रमाबाई स्मारकासाठी जागा मोकळी सोडावी म्हणून जो डीपी सुधारित तयार केला होता त्याच्यामध्ये तसं मेन्शन केलं होतं. परंतु पलीकडे कोणतरी एक बिल्डर आहे, त्या बिल्डरच्या जागेवरती ते पोलीस स्टेशनचं आरक्षण पडेल म्हणून त्यांनी काहीतरी मांडवली केली आणि ते आरक्षण पुन्हा रमाबाई स्मारकाच्या जागेवरती पडलेलं आहे. असे फार मोठे किस्से एक किस्से बाहेर येतील, त्यावेळेस आपण त्या विषयावर नक्की बोलू. तोपर्यंत धन्यवाद. पण तुम्ही बोलते व्हा.